नमस्कार मंडळी. तर आज मी करते आहे चिकन कटलेट. मग त्याच्यासाठी मी हे एवढं सारं साहित्य घेतलेलं आहे. तर मी आता काय काय साहित्य घेतलं ते तुम्हाला दाखवते. हे इथे चटणीसाठी सुद्धा, त्याच्याबरोबर जी ग्रीन चटणी लागणार ना त्याच्यासाठी सुद्धा मी साहित्य घेतलं आहे. तर आता मी काय केलं आहे, तर मी कच्च्या चिकनचं कटलेट नाही बनवणार आहे, तर स्टीम चिकनचं कटलेट बनवणार आहे. तर हे चिकन मी स्टीम करताना ना त्याच्यामध्ये फक्त आलं लसूण थोडंसं लावलेलं, हळद आणि मीठ घालून हे चिकन मी स्टीम केलं आहे. हे बघा, ह्याच्यात पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही, फक्त स्टीम करून घ्यायचं काय. तर हे बघा, तर हे चिकन मी स्टीम करून घेतलेलं आहे. तर कटलेट बनवण्यासाठी मी हा बॉईल केलेला बटाटा किसून घेतलेला आहे. तर त्याच्यासाठी मी हे लाल तिखट घेतलेलं आहे, गरम मसाला घेतलेला आहे, हळद घेतलेली आहे, हे 2 बारीक कांदे कापून घेतलेले आहेत, हा थोडंसं चाट मसाला घेतलेला आहे, ही कोथिंबीर घेतलेली आहे, ही हिरवी मिरची घेतलेली आहे. आपण मसाला पण घालणार आहोत, पण ह्या 2 मिरच्या मी बारीक कापून घेतलेल्या आहे. हे ह्याच्यामध्ये लिंबू, कढीपत्ता, व्हाईट पेपर पावडर, हे मीठ घेतलेलं आहे आणि हे आलं घेतलेलं आहे. तर हा किचन किंग मसाला आहे आणि ही व्हाईट पेपर पावडर आहे. ह्याच्यामध्ये ब्लॅक पेपर पावडर नाही घालायची, ती जरा खूप स्ट्रॉंग आणि तिखट असते. तर ही व्हाईट पेपर पावडर घालायची. हे सुद्धा मिरीचीच पावडर असते आणि ब्लॅक पेपर पावडरसुद्धा मिरीचीच असते. पण हिच्यावर काय होतं, हिच्यावर प्रोसेस करून ही व्हाईट केली जाते आणि हिचा फ्लेवर स्ट्रॉंग नसतो, म्हणजे ही जास्त तिखट नसते. आणि जी ब्लॅक पेपर असते ती खूप स्ट्रॉंग असते. म्हणून मी ही व्हाईट पेपर घालणार आहे, कारण आपण मसाले तर घालणारच आहोत. गरम मसाला आहे, लाल तिखट आहे, मिरची आहे. तर हे सगळं साहित्य घालून मी हे चिकनचे वड्या बनवणार आहे कटलेटच्या. तर मी त्याच्यासाठी परत वड्या बनवल्यानंतर हे ब्रेड क्रम घेतलेला आहे, हे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि हे अंड्याचं व्हाईट असतं ते घेतलेलं आहे. आणि त्याच्याबरोबर जी ग्रीन चटणी करणार आहे, त्या ग्रीन चटणीसाठी मी ही कोथिंबीर, हा पालक घेतलेली आहे 2 पानं, हे पुदिना घेतलेला आहे, ही मीठ आणि साखर घेतलेली आहे, ह्या 2 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि हे आलं आणि लसूण घेतलेलं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही फुटाणे डाळ वगैरे घालू शकता. तर आता मी काय करते, हे जे चिकन आहे ना ते हे बघा, हे असं बारीक मॅश करून घेते. तर तुम्ही ना हे चिकन मिक्सरला सुद्धा फिरवू शकता, पण मला काय त्याची फिरवण्याची आवश्यकता वाटली नाही. आणि चिकन घेताना नेहमी बोनलेसच घ्यायचं, नाहीतर कसं चिकनची हाडं वगैरे आतमध्ये राहू शकतात आणि ती नंतर आपल्याला दाताला किंवा गळ्याला वगैरे लागू शकतात. म्हणून एकदम हे चिकन जे आपण घेतो ते व्यवस्थित बघून घ्यायचं, आतमध्ये कुठे छोटंसं हड्डी वगैरे नाही ना, व्यवस्थित ते मॅश करून घ्यायचं. तर आता मी हे चिकन ना मॅश करून घेतलेलं आहे. तर मी ह्याच्याचमध्ये हा बॉईल केलेला जो बारीक किसून घेतला आहे तो बटाटा टाकून घेते. तर त्याच्याचमध्ये मी ही हिरवी मिरची घालते, त्याच्याचमध्ये हा किचन किंग मसाला घालते, त्याच्यामध्ये हा कढीपत्ता, आलं आणि मीठ घालते. मीठ बॉईल करताना बटाट्यामध्ये पण मी घातलेलं आहे आणि चिकनमध्ये पण घातलेलं आहे. ही कोथिंबीर घालते, हा कांदा घालते आणि हा गरम मसाला आणि हळद घालते आणि ही थोडीशी व्हाईट पेपर घालते, कारण ही मला वरती जे मी कोटिंग करणार आहे त्याच्यासाठी सुद्धा लागणार आहे. हा चिमटभर चाट मसाला घालते. चाट मसाल्याच्या ऐवजी तुम्ही लिंबू घातलं तरी चालतं, चाट मसाला अवॉइड केला तरी चालतो. तर मी आता हे थोडंसं लिंबू पिळते आणि हे जे सगळं मिश्रण आहे ते मी एकत्र एकजीव करून घेते. आणि जर समजा आपल्याला कच्च्या चिकनचे कटलेट्स करायचे असतील तर आपण काय करायचं, चिकन जे कच्चं असतं ते मिक्सरला लावून घ्यायचं, म्हणजे क्रश ते मिक्सरला करून घ्यायचं आणि हे जे सगळे मसाले कांदा वगैरे असतो ते आपण जशी म्हणजे ह्याच्यावर परतून घ्यायचं, व्यवस्थित शिजून घ्यायचं.
जशी आपण बुर्जी करतो ना तसं करून घ्यायचं ते चिकन, शिजून घ्यायचं म्हणजे खिमा टाईपमध्ये. तर आता मी काय करते, हे व्यवस्थित मिक्स करून घेते. तर मंडळी, हे मिश्रण बनवून मी असंच एक 10 मिनटं हे ठेवते. म्हणजे काय होईल, आतमध्ये जे मसाले वगैरे सगळे आहेत ते चांगलं ते बॅटरमध्ये मुरणार. तर आता मी काय करते, तर ही जी त्याच्यासोबत लागणारी ग्रीन चटणी आहे ती मी करून घेते. तर हा मी पुदिना घेतला आहे, ही 2 पालकाची पानं घेतली आहेत, ही कोथिंबीर घेतली आहे आणि ह्या 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, हे थोडंसं आलं घेतलं आहे, ह्या लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि हे मीठ आणि साखर घेतलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जिरं पण टाकू शकता जरासं. आणि हे मी थोडंसं डाळे घेतले आहेत, म्हणजे फुटाणे डाळ. आणि हे जरासं वरती लिंबू पिळणार आहे. तुम्ही चाट मसालासुद्धा टाकू शकता. तर हे मी ह्याच्यामध्ये पाणी घालते आणि मिक्सरला फिरून घेते. तर ह्याच्यामध्ये तुम्ही बर्फाचे खडे घातलात ना तर ह्याचा कलर तसाच्या तसा हिरवा राहणार. तर ही बघा, ही आपली चटणी वाटून झालेली आहे. तर ही आता मी साईडला ठेवते आणि कटलेट बनवायला घेते. तर ना त्या टिकीला लावण्यासाठी हे मी अंड घेतलं आहे, ते अंड थोडंसं फेटून घेतलं. हे ब्रेड क्रम आहे, तर त्या ब्रेड क्रममध्ये ही थोडीशी व्हाईट पेपर घालायची, थोडीशी चाट मसाला घालायचा आणि ते मिक्स करून घ्यायचं. हवं असेल तर मीठ पण घालायचं, पण काय मीठ घालायची गरज नाही आहे. आणि हे जे कॉर्नफ्लॉवर आहे, तर त्या कॉर्नफ्लॉवरमध्ये काय करायचं, पाणी घालायचं थोडंसं आणि सरी करून घ्यायची. म्हणजे आपल्याला ती टिक्की जी आहे ना ती आतमध्ये बुडवायची आहे. तर त्या कॉर्नफ्लॉवरमध्ये सुद्धा मी ही व्हाईट पेपर पावडर घालते आणि हा चाट मसाला घालते. चाट मसाला घातल्यामुळे काय होतं, मीठ घालायची आतमध्ये गरज नाही. तर ही मी मिक्स करून घेते. आता हे सर्व बाजूला ठेवते आणि हे जे मिश्रण आहे त्याला आता 10 मिनटं झालेली आहे. तर मी काय करते, त्याच्यात टिक्या वळून घेते. तर ह्या बघा, मी ना ह्या अशा प्रकारे ह्या गोल टिक्या वळून घेते. हे बघा, अशा टिक्या वळून घेते. तुम्हाला हवा तर तुम्ही अजून दुसरा कोणत्याही प्रकारचा आकार त्याला देऊ शकता. तर हे बघा मंडळी, ह्या ना मी अशा प्रकारे ह्या टिक्या गोल आकाराच्या वळल्या आहेत. तुम्ही अगदी हार्ट शेप किंवा आणि कोणत्याही प्रकारे शेप देऊ शकता. तर आता काय करायचं, ही जी टिक्की आहे ना ती, हे बघा, हे अंड्याचं जे मिश्रण आहे त्या अंड्याच्या मिश्रणात बुडवायची. त्याच्यानंतर ती ब्रेड क्रममध्ये हे करायची. म्हणजे मी ह्याला काय करणार आहे, मी ह्याला डबल कोटिंग देणार आहे. काय डबल कोटिंग दिल्यामुळे काय होतं, ते अजून थोडं क्रिस्पी होतं. आणि हे कॉर्नफ्लॉवरच्या मिश्रणमध्ये बुडवायचे आणि परत त्याला ह्या ब्रेड क्रमच्या मिश्रणमध्ये बुडवायचे. तर आता काय करते मी, आणि ही व्यवस्थित अशी झाडून घ्यायची. तर अशा प्रकारे मी ह्या सर्व ज्या टिक्या आहेत ना त्या हे करून घेते. तर हे बघा, मी अशा प्रकारे ना ह्या डबल कोटिंगच्या ह्या टिक्की मी बनवलेल्या आहेत. तर मी ह्या गोल बनवलेल्या आहेत. तुम्हाला कोणत्याही हव्या त्या शेपमध्ये तुम्ही बनवू शकता. तर आता काय करायचं, ह्या ज्या टिक्क्या आहेत त्या एक 10 मिनटं फ्रीजमध्ये ठेवायच्या. म्हणजे काय होतं, वरचं जे कोटिंग आहे ना ते व्यवस्थित टाईट होतं आणि आपण ज्यावेळी तेलात घालतो त्यावेळी ते सुटणार नाही. शक्यतो ते सुटणारच नाही, कारण त्याला कॉर्नफ्लॉवरचं बाइंडिंग आहे आणि ब्रेड क्रमचं सुद्धा हे आहे. त्यामुळे त्या फुटणार पण नाही, सुटणार पण नाही. अगदी तुम्ही अशाच तळल्यात तरीसुद्धा. तर आणि हो, ह्या आता तुम्हाला जर टिकवायच्या असतील तर 1 ते 2 महिने ह्या फ्रीझरमध्ये व्यवस्थित राहू शकतात. तर आपण एक एअरटाईट डबा घ्यायचा, त्याच्यामध्ये बटर पेपर असतो तो बटर पेपर घालायचा आणि त्याच्यावरती ह्या अशा एक एक लावून ठेवायच्या. म्हणजे आपण जे फ्रोझन म्हणून करून ठेवतो ते, आणि
व्यवस्थित वरती परत बटर पेपर घालून ठेवायचं की ह्या 1 ते 2 महिना ह्याला काही होत नाही. आपल्याला हवं त्यावेळी एक 10 मिनटं अगोदर काढायच्या आणि फ्राय करायच्या, म्हणजे आपल्याला पाहिजे तेवढ्याच काढायच्या, फ्राय करायच्या, एकदम झटपट होतात. तर आता मी काय करते, हे एक 10 मिनटं मी फ्रीजमध्ये ठेवते. तर आता मी ह्या 10 मिनटं फ्रीजमध्ये ठेवून बाहेर काढलेल्या आहेत. इथे मी तेल तापत ठेवलेलं आहे. तर मी काय करते, ही टिक्की मी तेलामध्ये सोडते. जास्त पण कडकडीत तेल तापवायचं नाही. तर आपल्याला हव्या तेवढ्या आपण त्या फ्राय करायच्या. तर मला आता ह्या 4 पाहिजे आहेत, तर मी ते 4 फ्राय करणार आहे. ह्याला काय आता फ्राय करायला वेळ लागणार नाही. म्हणजे टाकल्यावर त्या लगेच टर्न करायच्या नाहीत. तर एक मिनिटाच्या नंतर त्या परतवायच्या. हे बघा, हवं तर आपण असं वरून सुद्धा तेल घालू शकतो, म्हणजे त्या वरून कोरड्या पडणार नाहीत. हे बघा, त्या आपल्या आपणच सुटलेल्या आहेत. तर ह्या मी आता मीडियम गॅसवर करते. एकदम फास्ट गॅसवर पण करायचं नाही, म्हणजे काय होणार, वरचं जे आवरण असतं ते करपण्याची शक्यता असते. म्हणून मीडियम लो गॅसवरच करायचं ते. कारण ह्याच्यात शिजण्यासारखं असं काहीच नाही आहे. वरचं फक्त कोटिंग कुरकुरीत झालं, कारण आपण जे आतमध्ये बॅटर घातलेलं आहे ते चिकनसुद्धा आपलं स्टीम आहे आणि बटाटा पण शिजलेला आहे. फक्त मसाले कच्चे आहेत, म्हणून त्याला एक 3-4 मिनटं शिजू द्यायचं. तुम्ही हे शालो फ्रायसुद्धा करू शकता. तर हे बघा, आपले कुठेही हे चिकटलेले पण नाही आहेत. हे बघा, हे बघा. तर आता मी एक पलीकडच्या बाजूने त्यांना एक मिनटं शिजू देते आणि काढून घेते. तर हे बघा, हे आपले वडे ना, म्हणजे हे कटलेट कसे कुरकुरीत झाले आहेत बघा. तर आता काय करायचं, काढून घ्यायचे, कारण ह्याच्यात शिजण्यासारखं असं काहीच नाही आहे. फक्त एक कोटिंग थोडंसं कुरकुरीत झालं म्हणजे ते आपण शिजले समजायचे. तर मी हे काय करते, काढून घेते. तर हे कटलेट मी काढून घेतले आहेत. हे बघा कसे क्रिस्पी झाले आहेत. याचा आवाज पण तुम्हाला दाखवते. हे बघा, तर अशा प्रकारे हे कुरकुरीत, क्रिस्पी, अतिशय टेस्टी आणि हेल्दी असे हे स्टीम चिकन कटलेट तयार झालेले आहेत. तर त्याच्यासोबत मी ही पुदिन्याची चटणी बनवली आहे, पुदिना कोथिंबीर, आणि त्याच्यासोबत हा शेजवान सॉस घेतला आहे. कारण माझ्या मुलीला शेजवान सॉस आवडतो टोमॅटो सॉसपेक्षा. तुम्ही हवं तर टोमॅटो केचपसुद्धा घेऊ शकता. आणि नक्कीच आता श्रावण येतो आहे, त्यामुळे लवकरच मिळणाऱ्या वारांना हे करून बघा आणि खावा. आणि आवडलं तर माझं चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईबर करा. आणि तुम्हाला लवकरात लवकर मी ह्याची पनीरची टिक्की किंवा कॉर्न टिक्की, सोयाबीन टिक्की ह्याचेसुद्धा सगळे व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवर आहेत. Tay7 त्याच्यावरसुद्धा तुम्ही बघू शकता. फिश कटलेटसुद्धा आहेत, बांगडा कटलेट आहे. तर ते तुम्ही सर्व माझ्या यूट्यूब चॅनलवर बघू शकता. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच करून बघा. माझा व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.